मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता चौथी या पुस्तकातील 5 क्रमांकाचा धडा मला शिकायचंय या धड्याचा अभ्यास करणार आहोत। मला शिकायचंय। खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघे दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे। त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती। तिचं 4थी पर्यंत शिक्षण झालं होतं। ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती। तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता। गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते। वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं। बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती। स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं। तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता। एक दिवशी नेहमीसारखं काम संपून सखाराम व सुलभा घरी आले। मुलांना घरी ठेवून ते दोघे शेतावर गेले होते। पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती। सुलभाने लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाक मारली। आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला। एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली। सुलभा तिच्याजवळ गेली। रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते। सुलभा चिंतित पडली। काय झालं म्हणून तिला विचारू लागली, तेव्हा रडलेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली। वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकई गई, मन भी नाव टाका 5वी मा। ओ माय, माले पुढे शिका न शे, माले शिकू द्या न। तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तेथे आला। मुलांना इथे या धड्यामध्ये जो संवाद दिला आहे ना, तो जरा वेगळ्या भाषेमध्ये आहे। मराठीतच खानदेशी भाषेमध्ये आहे। स्नेहा, तुला 4थी लोक शिकाड, आता आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबीनी परगावले कसा धाडू तुला? एसटीमा ए जा करीन पडीन, तनपेक्षा आते शाय बंद घर बसशीन, धाकला भाऊले संभाय समजलं काय तुले? सखाराम थोड्या रागातच म्हणाला। दादाले सांगा ना ओ माय, माले 5वी मा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली। सुलभाला घहीवरून आले। तिचे डोळे पाणवले। नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना। गावात 4थी पर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते। गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं। सखारामच्या भाऊबंदामध्ये पोरींना कोणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं, त्यामुळे तोही त्यांच्याच कित्ता गिरवणार होता। त्याचा निर्णय पक्का होता। स्नेहाच्या वर्गामधील बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती। आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता। स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असे मुख्याध्यापकांना समजलं। सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामांच्या घरी आले। सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला। बबली स्नेहाकडे नेहमी येत असे। स्नेहा अत्यंत हुशार मुलगी, म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक। कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल। तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले। मान खाली घालून सखाराम उभा होता। मुख्याध्यापक पोट तिडकीने बोलू लागले। सखा भाऊ, तुमची लेक हुशार आहे। तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे। तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या, सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले। अरे सखा, तुम्ही पोरगी एवढीच म्हणी बबली, तिनाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार शे ना 5वी इयत्ता में। अरे गावनी शाय आठून अर्धा तासाना अंतर शे, म्हणा लेक संगे जाईन ती एसटीमा। सखाराम विचारभंग झाला होता। खरं सांग सखा, पुन्हा पिंटूले 5वी मा धाडशीलच ना? मग पोरगींना
बापतमाचं असा भेद कसाले सांग सखाराम. सखाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम, तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहिती आहे ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर. सखारामला काय बोलावे ते सुचना. आता त्याला पटलं होतं. अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रगतनं पाणी करसू, पण मना अँडरले शिकाडसू. तसं त्याने बोलून दाखवलं. स्नेहाने वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता. ह्या धड्याचे लेखक आहे आबा गोविंदा महाजन. तर मुलांनो, अशा पद्धतीने सखारामने त्याची मुलगी स्नेहा तिला पुढे शिकण्याची परवानगी दिली आणि तिला शिकवण्याचे ठरवले. तर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर असेच नवनवीन धडे आणि कविता ऐकण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.